हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज मी रेडी होणार आहे. सो लेट्स गेट रेडी विथ मी. आता जस्ट मी हेअर वॉश करून आलेली आहे. सो गाईज, मला असं वाटतं की स्किन केअर सोबत हेअर केअर पण खूप महत्वाचं आहे. सो मी हेअरची पण तेवढीच काळजी घेते जेवढी मी स्किनची घेते. तुम्ही बघू शकता आता किती मस्त मी हेअर सुकवणार आहे आणि हे काम मला खूप आवडतं सगळ्यात जास्त. तुम्ही बघू शकता अजून एकदा मी सुकवणार आहे. वाव, किती छान दिसतायत. सो गाईज, अजून एकदा मी हवा खाते. ऍक्च्युली हे करताना मला खूप सॅटिस्फॅक्शन भेटतं, सो मी करते. हे बघा गाईज, रिझल्ट खूप छान केस दिसत आहे माझे. टचवूड खूप छान केस आहेत आणि हे बघा रिझल्ट. अजून एकदा बघा, अजून एकदा दाखवणार मी. हे बघा खूप छान आहे. सो आता आपण करूया मेकअपला सुरुवात. आता फर्स्ट मी लावणार आहे हायफानचं सिरम. गाईज, हे सिरम खूप छान आहे, मी रोज लावते. तुम्ही पण लावून बघा, ट्राय करा आणि माझ्यासारखा ग्लो करा. आणि गाईज, आता मी थोडंसं लावून घेते, मस्तपैकी मसाज करून घेते. आता तुम्ही बघू शकता किती शाईन येते माझ्या चेहऱ्यावर. वाव, मस्त एकदम दिसते ना मी, एकदम सुंदर. वाव, आता बघा. आता याच्यानंतर लावणार आहे मी पॉन्ड्सचं जेल मॉइश्चरायझर आहे. हे खूप छान मॉइश्चरायझर आहे. मी आता जस्ट 2 महिन्यापासून यूज करते. ह्याच्या अगोदर मी लॅक्मेचं पीच मिल्क यूज करत होती. तेही खूप छान आहे आणि हेही खूप छान आहे. तर मला दोन्हीही आवडलेत. मी कधी हे कधी ते असं यूज करते. आणि ह्याच्यानंतर बघा माझं स्किन छान. तसं तर मी नॅचरली ब्युटिफुल आहे, बट तरीही बघा. आता हे झालंय. ह्याच्यानंतर मी लावणार आहे लॅक्मेचं सीसी क्रीम. ऍक्च्युली गाईज, मला फाउंडेशन पेक्षा हा बेटर ऑप्शन वाटतो, कारण की फाउंडेशनने ना माझी पॅची स्किन दिसते आणि ह्याने जरा चांगली दिसते. तर आधी डार्क सर्कल्स तसं मला नाहीये, बट तरीही थोडंसं. आणि गाईज, मी स्पॉन्ज वगैरे नाही यूज करत. सगळ्यात बेस्ट आहे आपले हात. मी हातानेच पूर्ण लावून घेते, हे बघा, आणि ते इक्वली स्प्रेड करते. आणि त्याने काय होतं ना, मस्त असं स्प्रेड होतं आणि असं फील येतं की हा भाई लागलंय आता सगळीकडे. स्पॉन्जने ती मला फीलच येत नाही. आणि ह्याच्यानंतर गाईज पावडर, बट हा ना फक्त टॅप करायचा, घासायचा नाहीये गाईज. सो जस्ट टॅप टू फिक्स माय मेकअप. जस्ट टॅप. आणि आता बघा चांगली दिसते ना, आत्ताच किती छान दिसते. आणि ह्याच्यानंतर मी थोडंसं ना इव्हन करण्यासाठी असं करते, कारण की मला ना खूप वाईट चेहरा नाही आवडत. आणि गाईज, हे आहे इलेटिनचं काजळ आणि हे ना ग्लिटर काजळ. हे ना चमकीवालं आहे, दिसतं असं शायनिंग देतं खूप छान. आणि मला कॅमेरामध्ये लावायला येत नव्हतं, तर मी मिररमध्ये जाऊन लावून आलेली. आणि आता परत मी थोडंसं ऍक्टिंग करणार आहे कॅमेरामध्ये लावायचा. हे बघा, हे मी ऍक्टिंग करते थोडीशी. आणि आता हे मार्शी 02 शेड आहे. हा मार्शी लिपस्टिक आहे. मी ब्लिंकिट केलेली ही. ऍक्च्युली मी काही मागवता असे लिपस्टिक मागवत राहते, कारण की आपल्याला तर सवय आहे ना खर्च करायची. आणि गाईज, हा आहे माझा फायनल लुक. तर बघा मी किती छान दिसतेय. तशी तर नॅचरली ब्युटिफुल आहेच, बट मेकअप लावला अजून थोडीशी ब्युटिफुल दिसते. सो गाईज, मला नक्की सांगा मी कशी दिसते आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला काय बघायला आवडेल आणि कोणत्या टॉपिकवर डिस्कस करायला आवडेल. आपण नक्की बोलूया त्या टॉपिकवर. मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका गाईज. आणि माझ्या लुकबद्दल कमेंट करायलाही विसरू नका.